आता तू पुढे बाळा. आता हा आहे सोहम. सोहम दादा सो जरग, यात्ता 4थीला आहे. त्याचं पण सकाळी 6 वाजता उठायचं. 6 ते 7 तूच वाचता. 6 ते 7 उठणे आणि व्यायाम. म्हणजे व्यायाम म्हणजे कसं काय हाताला जसं असेल तसं करायचं सोप्या पद्धतीनं. परत 7 ते 8 क्लासची तयारी. बरोबर आहे. म्हणजे आंघोळ, दात घासणं, चूळ भरणं, परत नाश्ता करणं याप्रमाणे. हा. आणि 8 ते 10 ठोंबरे मॅडमकडे क्लास. नंतर 10:30 वाजता शाळेची तयारी. आणि 10:30 ते 5 त्यांची जिल्हा परिषद शाळा आहे. ही यशस्वी आहे. ही जनता विद्यालयामध्ये आहे विद्यार्थी. आणि हा आहे जिल्हा परिषद शाळा. तुझं वर्ग शिक्षक कोण आहे? वर्ग शिक्षक हा आरती मॅडम. आरती. आणि तुझे? रोकडे मॅडम. रोकडे मॅडम. तर 10:30 ते 5 जिल्हा परिषद शाळेतला हा विद्यार्थी आहे. शाळेचा अभ्यास. त्यानंतर 5 ते 6 हा येणार. 5 ते 6 येणार. आल्यानंतर जरा बसणार. थकलेला असणार. दिवसभर अभ्यासाचा शाळेचा व्याप थांबणार. पण 5 ते 6 विश्रांती करायची. 10-15 मिनटं जरा डोळे बंद करायचे. आणि 6 ते 7 त्याने असं सांगितलंय. या स्वतः सोहमने सांगितलं, मी अर्धा तास मराठीचा अभ्यास आणि अर्धा तास गणिताचा अभ्यास. 7 ते 8 मध्ये अर्धा तास इंग्रजी, अर्धा तास परिसर अभ्यास भाग 1. आणि 8 ते 9 क्लासचा अभ्यास आणि परिसर भाग 2. 9 ते 10 थोडं जेवण पण आणि थोडासा टीव्हीचा भाग. तो मला मी टीव्ही कमी बघतो, मोबाईल बघतो, हरकत नाही, पण अर्धा तास. एकदा 10च्या नंतर तुला बघता येणार नाही. आणि 10 ते 10:30 पर्यंत शुद्ध लेखन वही पूर्ण करायची. हे पण तिने पण केलं तर काय हरकत नाही. हा. शुद्ध लेखन हे पाहिजे, कारण तुमचं अक्षर चांगलं होतं. शुद्ध लेखन हे लागतं. आणि बरोबर 10:30 वाजता हा झोपलेला आहे. इथं त्याची सही आहे. तर मी फोटो काढतो.